मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आता आम्हाला जायचं फिरायला. तुम्ही पाहू शकता हे भात खाल्ल्यानं असं होतंय. कोण 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 तर आम्ही चाललोय बाहेर. जेवण झाले की आमचं थोडं व्यायाम करणे आम्हाला, पोट कमी करणे आम्हाला, तर आम्ही फिरायला जाणार आहे आता. तर चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. तर चला आम्ही चाललो आहे आता फिरायला. तुम्ही पाहू शकता दादू रेडी झाला आहे, चप्पल गिप्पल घातली त्यानं. दादू हाय कर. दादू हाय कर. हाय. चलो मी चप्पल कुठे. चला आता गाडी घ्यायची आम्हाला खाली. मी काय म्हणतो चांगलं दारा दोन्ही आहे त्याला पडम पूर्व मग म्हणणं ते टाकली असती तर काय टाकली असती. कोणती जाऊ दे, काय नाही. टाक बंद करून टाक. मी टुंकश नाही पलीकडून घ्यावं लागेल. बरं नस तरी मी धरणं तू गाडी घे ना. वर धरून चालू नको आधी काय आलं तर त्याला काय ते भरते या टुंकश पुढं पा. तर चला आता आम्ही एक राऊंड मारून येतो आणि गाडी यायच्या मधातून बरोबर गाडी काढायची. तर मित्रांनो, आमच्या घराजवळ म्हणजे एअरपोर्ट इथं जागेचे, तर विमानालय त्रास देते त्यामध्ये. तुम्ही आवाज ऐकू शकता. 2-2 मिनटाला विमानं जे आहेत का हो जाते ना, विमानं जातात. म्हणजे भीती वाटते आम्हाला की एखाद्या दिवशी येऊन आवाजाचा कोणत्या वेळेला प्रत्येक वेळेला त्रास होतो आम्हाला, खायच्या प्यायच्या, उठताना बसताना, प्रत्येक वेळेला. तर तुम्ही समजू शकता. अर्थाचा बी अर्थ काही काढू नका. ही बाई असंच बोलती. चला आता तुम्हाला दाखवतो मी. हे आमचा एरिया आहे. फिरायसाठी एकदम मोकळा असतं मस्त. आता आणि असे लोक कोण अच्छा ते आहे का. तर तुम्ही पाहू शकता हे गजानन भाऊचं घर आहे खालचं. गजानन भाऊ काही साफसफाई करत नाही लावली असं कोण. ती साफसफाई काही करत नाही. तुम्ही बघू शकता किती घाण आहे. ते लोड नाही घेत. आणि मित्र होता आमची बी गाडी येणार आहे कधी रविवारी उद्या शनिवार आहे ना. तर मग कॅन्टीन चालू उद्या नाही बंदी काहून उद्या काहीतरी आहे ना. कुठं काय आहे शनिवारी नेहमीची कॅन्टीन चालू तर होती. दादू असं मधून करत असतो काही दादू तसं नाही करू ना. घरी झोपाली असेल तर घरी झोपायचं, गाडीवर नसते झोपत. तर मित्रांनो हे आता 9 साडे 9. तर मित्रांनो हे सगळे फ्लॅट विक्री आहे. त्याच्यात तुम्हाला जो बी फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही
येऊन बुक करू शकता. असं मारायचं. हा चल, जवळच गार्डन हिट. खाली बैस रे. मम्मा मम नको करू. मम्मा मम करतो. ऐ गाडी आली की नाही आपण काय करू? हिरी तिची आहे ही. हां एक पोतळ भरून घेऊन जाऊ आपण इथून. हा पोताड्यात भरली तरी नेले जाते ती. पोताड्यात नाही, 2 बकेटी भरून द्या. हा तरी चालतंय. चालतंय. अशी अर्धी पोतडी नेली तरी चालतं. पोताडी 2 बकेटी. हा बकेटी नेली तरी काय अडचण नाही. असं प्लेन टाकून दिले की झाली. आणि ह्या इथून आपण ह्या नको MS वाल्याचे. तर आम्हाला आता चोरी करायची आहे. चोरी काय करायची? कसं काय म्हणलं? कोण जर म्हणलं पाहू शकता तुम्ही ते वाळूचा गंज तिथं. तिथूनच आम्हाला अर्धी म्हणजे 1-2 बाचके आहेत त्या नेऊन आमच्या घराच्या पुढं टाकायच्या. तर म्हणजे तो हे असे लोक नेते मित्रांनो, तुम्ही बघू शकता. काय होतं 2-4 नाही. तर मित्र तुम्ही बघू शकता हे इथं लाल टाईल आहे ती सगळे इथून चोरून न्यायचं काम करतात रात्री टायमाला. 5 कशाला? 2 तुम्ही घ्या, 2 मी घेते, 2 चट्टे असं चौकोनी लावून जाता नेऊन जाता इकून काय नाही तिकूनच चालू. पहिले टाकून रात्री पाणी पडला. बरं जाऊ द्या. नाही आता नाही. गाडी आली गाडी आली का त्या टाकून. तर मित्रांनो गाडी आली आमची की मग आम्हाला काहीच नाही, फक्त चोऱ्या करायचं काम आहे. तसं खाऊन म्हणतो चोऱ्या का आपलं घर आहे का ते क्वार्टर मध्ये नेऊन टाकून खाली करून टाकलं. मी म्हणलं इकडे पासून मला तुम्हाला असं चौक कळलं मला कळलं. तुळस खाली लावू. ओके, ते समजलं. कळलं चोऱ्या चालायचं गार्डन म्हणून चालायचं का? तर मित्रांनो हे गार्डन इथं चिल्ड्रन वगैरे इथं खेळायला येतात संध्याकाळच्या टायमाला. खायला प्यायला लागतं. तर हे बघा मित्रांनो, आत्ताच विमान गेलं होतं, डबल आला आता एक. डबल गेलं म्हणजे जवळच येतं. तुम्ही पाहिलं असेल आता, तुम्ही बघू शकता. 5 बसलं बस झालं आपल्याला. असं चौकन आणि हे कुत्रे जे आहेत हे अशीच करते हे, पण हे डसत नाही बरं का. असं काही नाही, कधी बी जाऊ शकते हे त्यांचा टाईम आला की. कोणतं? हां खाली येऊन का? पण मग दादा पडन त्याच्यावर. कळलं मला ते. असं आडवं फाई टाकली ना तर फाई टाकली जाते आपल्याला बी. फाई त्या साईजची कापून घ्यावं लागते ती. तुम्ही याच्यावर आणू शकत होते. पण मग ते हे नाही ना, त्याला दरवाजा लावला जात नाही. मग 2 निर्णय एकाला. एक तर फाई लावायची नाही तर मग एक तर हे लावायचं. फाळी लावल्यावर काही प्रॉब्लेम नाही. हा फाळी कुठं लावायची? दरवाजाच्या चाळीच्या मधात. दादा एकदा गाडी आणलं. तुम्ही बघू शकता दादाची गाडी येते. चोरून न्यायचं काय, आपण 5 बकेटी नेल्या तिथून ती लगेच पूर्ण लेवल होऊन जायचं. ते आता काय झालं पहिला? काय झालं रे? काय पायाला काय झालं? काय झालं पहिला? पायाला काही झालं नाही त्याच्या बरं का, पण तो असंच करतो. त्याला चालायचं आहे. त्याला चालायचं आहे ते असंच करतोय. तुम्ही पाहू शकता दादा दोरने येईन ती. हा कपडे घालायचे. करंट नाही ते. तर मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून की हे लाईटचा वायर आहे का कपडे वाळू घालायसाठी बांधलेले, ते आम्हाला काही समजून नाही राहिलं. स्कूटीचं काय अवघड नाही एवढं. सोपं आहे का? मी शिकेन का, पण वजन तर काही कमी नाही राहिलं. स्कूटी कोणी चालवते. तर
काय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही फक्त वजन कमी करायसाठी खेळतोय, पण आमचं वजन काही कमी होत नाही. आणि हे बघा रात्री कपडे लोकांना वाळू घातले. पण मला सांगा कमेंट करून की रातच्या घोबड कपडे घेऊन जाते का बाळाचे जातात, म्हणजे ही अफवा आहे का नक्की आहे. बाळाचे कपडे असं म्हणतात बाळाचे कपडे घेऊन जाते, पण मग नक्की आहे का खोटं आहे का काय आहे तुम्ही सांगा कमेंट करून. कमेंटमध्ये किंवा कमेंट करून सांगा. पॉईंट झालं की तिकडे लोक नाही, खाली जाऊ. तिकडे जाऊ पुढं गार्डन पण राहून. आणि तुम्ही पाहू शकता हा आमच्या घराचा मेन रस्ता आहे आणि इकडून शक्यतो लोक जास्त येतात. ड्रेस कधी बी कोणती मी ड्रेस टाकले ती शेतीनं लावले खालची नाही, 2 नंबरला ये शेतीची कशी मित्र दादान गाडी टाकून दिली. तर मित्र तुम्ही बघू शकता हे फ्लॅट आहे, 2 नंबरचं फ्लॅट आहे. ते इथं काय आहे ती बाई ड्रेस शिवते ना, ड्रेस शिवते. जर कोणाला शिवायचे असेल तर तुम्ही टाकू शकता इकडं. शिलाई 400 रुपये शिलाई आहे. निगोशिएबल होईन काहीतरी 5-50 रुपये आहे. तर हे गार्डनचं गेट आहे. एक पहिलं तुम्हाला दाखवलं होतं, हे दुसरं आहे. म्हणजे इथून तिथून मोकळं येते आतमध्ये. मेंटेनन्स मध्ये चालली बिल्डिंग, मेंटेनन्स चालली पुढं आहे ना रस्ता आहे तिथे. खडी टाकते माती भरता खडीने जाम म्हणते. हेट म्हणतो तू, हेट हेट आहे. आपण काय करू 3 बकेटी 4 बकेट खडीच्या आणि 4 रेतीच्या दोन राऊंड मारू. कोणी काही नाही. तर तुम्ही मित्र कोणी कशाला बघू शकता ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंगला सरकारी माल आहे, ते काय प्रायव्हेट आहे. प्लास्टर करणं चालू आहे. खाली खडी टाकू आणि तिच्यावर रेती टाकू, रेती होऊन जाईल. ती रेती वेगळी आहे, ही रेतीने ही खडी टाकू खाली. म्हणजे डायरेक्ट 4 बकेटी प्लेन करून घ्यायचं. हां 4 बकेटी आणि मग रेती टाकू. चालन. तिथं रस्ता आहे तुम्ही. तर असं आहे रस्ता आहे ना, असं घेऊन इथून बी रस्ता आहे, पण मग नको इथून काय लागतो डायरेक्ट आपण. तर हे ते तर मित्र ही पुरी बिल्डिंग खाली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण बिल्डिंग तुम्हाला दिसत नसेल, अंधार आहे. आणि मोबाईलचा बी फ्लॅश एवढा भारी नाही. दादू काम चालू आहे मित्र बिल्डिंगचं. मेंटेनन्समध्ये बिल्डिंग आहे मित्र. इकडं सगळे फ्लॅटच फ्लॅट आहे. तुम्ही पाहू शकता. कुठं नको तशा बाहेर नाही पाहिजे. हां पण ते दरवाजा लागत नाही, एक तर फाळी लागत नाही तर दरवाजा लागत नाही. दरवाजाच्या बाहेर म्हणतो मी, दरवाजाच्या बाहेर नाही लागत. दरवाजाच्या जाळीच्या मधात लावेल ती फाळी. काय पाहिलं मग तुम्ही दरवाजाच्या याच्या मधात गॅप राहतो. बरोबर आहे. तिथं आपण पॅन्ट घातली तिथं, हां तिथं लावेल ती फाळी. तुम्ही 5 लोक काय करते आणि ती फाळीचं माहिती का तुम्हाला, ते तुम्ही जे लावलं ना त्याच्यापेक्षा बी ती फाळी वर. तर चला आता फाळीचं जोगाड करायचं आहे आम्हाला. नाही ह्या सगळ्या बिल्डिंगला आहे ना बाल्कनीला तसंच करेल ती. नाही पण असं पाहिजे, असं जर असलं ना कसं मग त्या बिल्डिंगचं तिकडून तोंड आहे पुढे. काही चुकाटा नाही काहीच वर चौकशी नाही. असं कवा असलं चौकशी कवा त्या बिल्डिंगचं तिकडून तोंड आहे ना. तिचं तोंड इथं नाही त्या इथे मस्त गेली बसायला विसायला टाका टाका.
ही जास्त ही झाली आता ही मेंटेनन्स जाणार आहे. खराब नाही. तर मित्र बघा डबल एक विमान आलंय. अहो, त्या आत्ताच मी तुम्हाला विमान दाखवलं होतं. हे बघा कूलर ठेवायला मी करेन. है ना? भारी क्वार्टर Stand आहे. करून दे ना. अलीकडून थोडंसं बघा किती safe म्हणजे खालची बी खिडकी बघा. ही बिल्डिंग वेगळी आहे. पानं खालच्या खिडक्या किती मस्त आहे. तिथे आता काय पाण्याचं. तर मित्र हो तुम्ही पाहू शकता किती बिल्डिंग आहे इकडं. जर तुम्हाला बुक करायची असेल तर कमेंटमध्ये मी नंबर देईन, त्याच्यावर तुम्ही बुक करू शकता. कमेंटमध्ये का लिंकमध्ये. और सॉरी लिंकमध्ये. तुमच्या पायात काय वाजता म्हणजे मोटर चालू असेल. कूलर चालू आहे ती. कूलरमध्ये पाणी नाही. इथे नाही तेच आली कूलर. तर असं होतं मित्र हो दोस्तो. तर बघितलं असेल तुम्ही किती बिल्डिंग आहे. तरी आम्ही शॉर्टकट मारून दाखवतोय तुम्हाला. आणि आता आमची रविवारी स्कूटी येणार आहे. आम्ही बुक करेल आहे. तर मग शनिवारी जाऊ ना. रविवारी आमची स्कूटी येणार आहे म्हणजे परवा दिवशी. तर मग ओके दादू. हां तू नाही मा भाऊ कुतू बाहेर कुतू दादू उतून येतो काटा बाहेर तिकडे आपल्या तिकडे गेला होता. ऐ कंपोरली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती क्वार्टर इथे. काय करताय. काय करताय म्हणलं. पाहिजे उभं राहून गाडी चालवते दादा. हातपाय ना जागती राहू. ते का कोण होता हो ते वॉचमॅननी. ते पहिल्या गावोगावी हिंडायचा. गावी हिंडायचा आणि रातच्या तेल काय म्हणते कडे. तर मित्र मग सांगा कमेंटमध्ये ते गावागावानं राहायचं पहिल्यानं आता बंद झाली ती प्रथा. मला आठवलं की सांगतो मी तुम्हाला नंतर. बघा मित्र डबल एक विमान उठलं. तर कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा की हा मला खरा प्रॉब्लेम होतो आहे की नाही विमानाचा. तुम्ही आवाज बी बघू शकता आणि हे विमान बी बघू शकता. क्लिअर दिसलं मला कोणतं आहे. एअर इंडियाचं आहे. इतकं जवळून जाते. जागीची टी एअरपोर्ट आहे. आवाजानं प्रॉब्लेम होतो आहे. झोपेत बी असलं तर माणसाला प्रॉब्लेम होतो आहे. झोप खाताना पिताना प्रॉब्लेम होते प्रत्येक वेळेस विमानाची. तुम्ही बघू शकता टायमिंग किती झाला. 9:30 10 वाजलेत आता. तर आम्ही बी जातो आता. तुम्हाला दाखवला आम्ही. तरी हा आमचा थोडासा एरिया आहे. आमच्या गावचा फक्त 25% एरिया तुम्हाला दाखवला आहे. 25% बी नाही 15% आहे ना. 75% एरिया बघायचा असेल मित्र तर आम्ही रविवारच्या नंतर तुम्हाला दाखवू. कारण आम्ही दाखवणार तुम्हाला स्कूटीवर. बरोबर. आता आम्हाला पायंदळी जेवढं झालं तेवढं दाखवलं तुम्हाला. दादू शिल्लक कामं करत राहतो. काय सांगतो तुम्ही.
हा तर ते आपल्या गावाला आहे का? नाही, ती डेअरी जास्त मोठी, ती आपल्या गावाला नाही, त्याची लई छोटी आहे. तर मित्र डेअरी त्याच्यावर हे आपल्या गजूभाऊचं घर आहे, पण ते काही साफसफाई करत नाही, काहीच नाही. ते टेन्शन घेत नाही, टेन्शन देत बी नाही. तर चला मित्रांनो, काही अडचण नाही. हो साहेब, ते शिकतं. गाडी घेतली काय म्हणलं? ते 5 पिन करते. चाल जाऊ दे. गाडी घेतली काय म्हणलं? गाडी घेतली काय? गाडी 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 घेतली काय? मित्राचं आहे, तुम्हाला जायचं रविवारी येणार आहे, रविवारी झालंय माझं सगळं. रविवारी आणणार शोरूममधून. हो, जेवण झालं का? चालन, ठीक आहे. ते म्हणते कुठून घेणार आहे माहिती अय्या वाळेल काढे बरं या. कोणते? हां, असं कसं आहे ते झाड? सगळं वाळेल काढे. थांब 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 थांब. चल, गार्डनला मारायचं. तर चलो मित्र आता. बस बस दादा कटा आता काय गाडी पाडीत का त्यांनी आहे ना दोन्ही दे गाडी दे तर द्यावं. चल. ओके. तर दादाला गाडी दादाच्या जवळच लागते कधी बी, ती तशी चालवायला ते तसं करणं लागतं त्याला, त्याच्यामुळे त्याला गाडी लागतीच जवळ, म्हणजे लागतीच. तर तुम्ही पाहू शकता, गजूभाऊ विचारत होते आपल्याला गाडी कधी येणार आहे. सांगितलं त्याला. त्याला आवाज येत नाही वाटते. नाही, आवाज नाही, त्याने ओळखलंच नाही पहिलं आपल्याला. ओळखलं पाठीमागून गेलो ना आपण. तर दादू गाडी नको पडू धर. गार्डनला एक मारून चा. तर मित्रांनो, हे दुसरं गार्डन. ते एक चिल्ड्रन पार्क आहे आणि एक दुसरं चिल्ड्रन पार्क आहे, म्हणजे इथे 2 चिल्ड्रन पार्क आहे. तर चला, हे आज साफसफाई केली आम्ही, तुम्ही पाहू शकता. आणि एक कचरा कोण उचला नाही आता, लोकांनी उचलला तर ठीक, नाही तर मलाच उचलून टाक. तर मित्र, हे जे खालचा बंगला आहे आपला आहे, तुम्ही पाहू शकता. खालचा बंगला जाऊ दे कुठे बी. अशा लावायला पाहिजे गाड्या पद्धतशीर. पाहिजे किती मस्त गाड्या लावते, लाईनीन गाड्या, लाईनीनं एका मागे मागून म्हणू शकतो. प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय करायचं, ते वर वर जाणारा प्रॉब्लेम पाहिजे ना, आपल्याला थोडी प्रॉब्लेम आहे. अशा गाड्या लावायला पाहिजे. तर मित्र हो, हां चाल. हे चिल्ड्रन दुसरं पार्क आहे, चिल्ड्रन पार्क दुसरे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. कुत्रे मग काय होतं, चाल कोणीतरी गाडी शिकते तिथं, तुम्ही पाहू शकता. 4 व्हीलर कोणी शिकत आहे. काय करायचं, चालायचं इकडून तर. मग असं कुत्रे काय करते ते, ह्या कुत्र्याला भुकते ते काय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं कोणीतरी 4 व्हीलर शिकत आहे, लेडीज आहे शक्यतोवर. आणि रात्रीला कसं आहे, कोणी नसतं, लहान मुलं कोणी नसतं, त्याच्यामुळं तर तुम्ही बघू शकता. MH28 हीच ना आपल्या गावाला. आपल्या गावाला गाडी कोणाची? त्याची ते काय MH28 गाडी कोणाची? तीच वाटते. नाही नाही. हो ना,
एम-एच 28 ते काय गाडी कोण शकताय? मम्मी मम्मी गाडी शकते. मम्मीला येते का गाडी? आज पहिल्या वेळेस आहे का? पण मग ते काय चालवते? शिकली ना स्कूटी येते का मम्मीला? चल डबल सीट. ते काय हो? जमते ना मग हळूहळू. ही गाडी त्यांची आहे? मग ते काय दिसत नाही तुला एम-एच 28 बुलढाणा गाडी शिकणं काय एवढं अवघड आहे? स्कूटी येते का? गाडीचं बेसिक पकडलं ना कोणते बी हं. तर तू कोणती गाडी चालू शकते गाडीचं बेसिक असते हो असं दमानं चालवतं तर कोण तरी रोडनं कसं चालवतं? रोडनं नाही चालू शकत रोडनं चालवायला तिला लय हे लागन तेच तर ना, आज पहिली वेळ. आहे ना? तर तुम्ही बघू शकता आणि पोरगी कोण चालली? की ताई गाडी शिकत आहे त्यांची काय मला मुलगी स्कूटी शिकून द्या बरं. आणि लग आता अर्जंट स्कूटी शिकून देणे आमची स्कूटी आल्यावर दादा तर आम्ही पण मित्रांनो याच गार्डनमध्ये शिकू दादा पहिली कारण या गार्डनमध्ये असं टायमाला कोणी नसतं म्हणजे उडायची वगैरे काही ॲक्सिडेंट व्हायची भीती नाही मीच पडे राहते. तुम्ही पाहू शकता ते आमच्या गावाले तर ते गाडी शिकवते ते ताईला पूर्वी गाडीत घेऊन नाही बसवली. तिला वाटलं गाडी शिकून काय करायला होती? गाडी शिकणं जरुरी आहे. नाही नको गाडी. तर मित्र हा बी एक चिल्ड्रन पार्क आहे तुम्ही बघू शकता मोठ्या गाडीचं कसं असतं? मोठ्या गाडीचं एक बेसिक दादाची गाडी कुठे छोटी? आता ही दादाची जी गाडी आहे ना, ही बी चालवणं सोपी आहे सांगा ना बा. ते मला पाहू शकतो स्कूटीची तर माहिती तर द्या तुम्ही. या स्कूटी यायच्या पहिले स्कूटीचं काहीच नाही ॲक्सिलेटर वाढवायचं आणि पळवायची बाकीचं काही नाही त्याच्यात ब्रेक ब्रेक या हातात ब्रेक आहे या हातात पाठीमागचा ब्रेक डाव्या हातात समोरचा ब्रेक डावा हात व्यवस्थित ना, उजव्या हा. हातात. उजव्या हातात पाठीमागचा ब्रेक आणि डाव्या हातात समोरचा ब्रेक आणि ॲक्सिलेटर वाढवायचं स्कूटी पळाली बस अवघड आहे मोटरसायकल चालवणं मोटरसायकल आवडली का? गिअर टाका क्लच सोडा स्कूटी कोणी बी शकतो. हा स्कूटीचं काही नसतं स्कूटी तू ते जे मी गाडी बनवली होती ती हा. तर तू चालवली होती तशी स्कूटी तर मित्र हो चला आता झालं आहे आमचं फिरणं तर तुम्ही पाहू शकता आम्ही चिल्ड्रन पार्कला पुरा राऊंड मारला आहे आणि ती ताई आणि ते भाऊ अजून पण शिकत आहे म्हणजे ह्या टायमाला कोणी नसतं ग्राउंड सगळं मोकळं आहे खाली त्याच्यामुळे ते शिकत आहे तर जरुरी आहे मित्र लेडीजला गाडी शिकवणं कारण रात्री बेरात्री त्यांचे हजबंड घरी नसले तर गाडी शिकला असल्याचा हा फायदा आहे की पटकन जाऊन कोणतं बी काम करू शकते काही प्रॉब्लेम नाही कुठं कोणी आलं तर घ्यायला जाऊ शकते असा विषय असतो म्हणून जरुरी आहे गाडी घेणं गाडी शिकणं तर चला मित्र आम्ही पूर्वीच्या पप्पांनी दुसऱ्या गेली गाडी. दुसऱ्या तर आम्ही दुसऱ्या चिल्ड्रन पार्कला अय्यो, टणटणी राऊंड आला ना. कंप्लीट मारला काही लागलं बिगलं कानात टाकलं टणटणीचा नाही मग समजतं तू म्हणता टणटणी तोंडाळी ते तोंडाला. नाही, कोणाला आवडत? तर चला मित्र आता आम्ही जातो घरी करतो आराम आणि तुम्ही बी करा आराम कारण आता तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जरूर आणि आम्ही नवीन यूट्यूब चॅनल खोललं आहे नितीन पांडव ब्लॉग हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर मला सपोर्ट करा आणि काय वाजू
हो आणि का आणि तुला जर गाडी शिकायची तर सगळ्यात पहिली जी दादाच्या हातात गाडी आहे, दादा गाडी दाखव, दादू गाडी दाखव, ही गाडी सगळ्यात पहिली ही गाडी शिकणं अर्जंट आहे ही. त्यावेळेस सगळ्या गाड्या चालू जातात. दर दादू हे घे. गाडी छोटी हो का मोठी हो जरुरी शिकणं. अशी गाडी खराब होती मग तुला हे अशी ते काय समजतं त्यात आईला क्लच धक्कन दाबायचं सोडायचं मशीन खराब होतं असं. फोर व्हीलर डायरेक्ट हातात नाही द्यायची, नाही द्यायची गाडी मोठी गाडी आहे ना. क्लच प्लेट उतरते गाडीची अशी. चालेल दादांचे चालवायचं. दादू टायराला नको हात लाव दादू. ते हात लावलं टायराला. हे पोरग बी इकडे आहे आमचं अर्ध. चाल जर स्कूटी चालवता येत असते तर मग कधी तर दिसल्या हो चालवलं जात असेल ना ते दादाने ते हमेशा मग काय. पण तरी माणूस एकदा तरी चालत. गाडीला चेन आणायला पाहिजे आपण तिथे फुलरला बांधतो. इकडे घंटी बरोबर चालली अबो पडन ना ते. तिथून निघते का हे अशी माझा या सांगला घाल पाहिजे मस्त लाईनशी गाड्या लावायची. सांगितलं असेल कोणी सांगितलं नाही त्याचे ते हे आहे ना. तर मित्रांनो बघा हे गाड्या कसे लावते आणि त्या बिल्डिंगवाले लोक गाड्या कसे लावते. तर चला आता आम्ही पोचलो घरी. नको राहू दे पाणी घेणे आला तर काय फायदा नाही होणार. काय करते सायकल राहते तिथे बाहेर हां तिकडून ठेवा शकते पलीकडून ठेव. तर चला मित्र व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा. आम्ही पोचलो घरी आणि आता तुम्हाला मी दाखवलं आहे आम्ही फिरायला जातो व्यायामसाठी जे बी येते. तर चला मग बाय. दादू बाय कर, दादू बाय कर, दादू बाय कर, बाय कर, बाय.